जय गुरुदेव. जय गुरुदेव. ऐकू आलं सगळ्यांना व्यवस्थित? हो सर, आलं. हो, आलं सर. जय गुरुदेव. बोला आता. गुरुदेव म्हणतात की आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या ईश्वराच्या चरणावर चढ़वा। सारे विकारों से हमारी चेतना मुक्त हो जाती है। भक्ति से मुक्त हो जाओ, ऐसा गुरुदेव कहते हैं। पागल हुए बिना भी भक्ति उलझती नहीं, इसलिए वो होश में आ जाओ। जैसा भक्ति एक लता की जैसी है। लता को आता उगवल्या ऊपर उगवल्या जाने खाली के लिए पडतात. एक खंबे का आधार चाहिए। जो विरक्त है, जिनमें वैराग्य है, उनमें मोक्ष की बात क्या है। मोक्ष की इच्छा करने वालों को मुक्ती का डर लगता है। गुरुदेव या ठिकाणी म्हणतात की एखाद्याला लग्न करायचं असेल तर त्याला डर असतो. लग्न तर करायचं असतं पण भीती असते, असं गुरुदेव म्हणतात. इथं गुरुदेवांनी सांगितलं की बाबा एका आपल्याला जब तक अपना शरीर आहे तब तक पांच चीजें अपने पास रखनी चाहिए, ऐसे गुरुदेव बोलते हैं। जब तक शरीर है ये पांच चीजें है: अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश। यह चीजें रहती है और शरीर को बनाए रखने के लिए यह पांच चीजें जरूरी है। हर एक व्यक्ति में काम वासना जरूरी नहीं है, लेकिन ऐसा होना आश्चर्य है। कर्म का छाप पड़ने से विकार नहीं मिटते। होश के साथ विश्राम विकारों का नाश करेगा, ऐसा अष्टावक्र कहते हैं। ऋषि ऋषि जो कहते हैं उसका अर्थ उस शब्द के पीछे दौड़ता है। गुरुमुख से सुनने से अनुभव आएगा, वह अनुभव छाप दूसरों पर भी पड़ता है। सच वही है जो अस्तित्व से बोलता है, वह ज्यादा आश्चर्य होता है। आता या ठिकाणी एक प्रश्न विचारला गेला है कि गुरुदेव, बुद्धि कौन सा व्यक्ति पैसा कमाने वाला सुखी होता है का पहले कमाने पैसा कमाने से पहले सुखी होता है। तो गुरुदेव कहते हैं जो बुद्धिमान होता है वह सुखी होता है। जो प्रामाणिक भी है, सिर्फ पैसे कमाने से सुख नहीं मिलता। उसका अर्थ ऐसा भी नहीं है कि पैसा मत कमाओ, ऐसा गुरुदेव कहते हैं। जय गुरुदेव। जय. जय गुरुदेव सर. हा. याबरोबरच गुरुदेव हे सांगतायत की संपूर्ण अष्टावक्र गीतेचा सार हा आहे की या ज्ञानामुळे जीवनामध्ये ज्ञानाची वृद्धी होते. या ज्ञानामुळेच मुक्ती मिळते आणि या ज्ञानामुळेच आपल्यातील विकार नष्ट होतात. हा संपूर्ण अष्टावक्र गीतेचा सार आहे असे गुरुदेव सांगतात. हम्म. अजून गुरुदेव म्हणतात की शब्दाच्या मागे लगेच अर्थ निघत असतो. नुसत्या शब्दानं कधी कोणाचं जीवन परिवर्तन होत नाही. किती जरी आपण छान शब्द बोलले तर त्यासोबत पाहिजे अर्थ, आणि हे निघते ते प्रकृतीमुळे. आपला जो आपली जी प्रकृती आहे, मूळ स्वभाव आहे, जसं लेकरांचा स्वभाव असतो की तो पूर्ण प्रकृतीतून घडत असतो. तसं आपल्यामध्ये जोपर्यंत हे उतरणार नाही, अनुभवाला येणार नाही, तोपर्यंत स्वतःचंही परिवर्तन होत नाही आणि दुसऱ्याचंही होत नाही. त्यामुळे प्रकृतीतून हे सगळं आलं पाहिजे. आणि गुरुदेव म्हणतात की ज्याला मुक्तीची अपेक्षा आहे किंवा ज्याला मुक्ती पाहिजे तोच मुक्तीला भीत असतो. जसं की माशी आहे, घोडावर बसते, तिकटावर बसते, घाणीवर बसते, पण अग्नीवर बसत नाही, कारण तिला माहिती आहे की आपण संपतो. तसं मनाला संपवणं म्हणजे मुक्ती आहे. आणि हे साध्य होते ते ध्यानामुळं, सुदर्शन क्रियेमुळं आणि सत्संगामुळं. खूप छान सत्र होतं सर आज.
कालचा संदर्भ काय? सही किसी को पूछ के नहीं उठती, कामनाओं पर चेतना की पकड़ नहीं होती। कामना एक ईश्वरी शक्ति है। ईश्वर के चरणों में कामनाओं को और इच्छाओं को चढ़ाओ, यही एक पूजा है। सब इच्छा ईश्वर को अर्पण करो, असा कालचा विषय। सर्व इच्छा ईश्वराला समर्पित करा। त्यासोबतच आपल्यातली नकारात्मकता, आपल्यातला द्वेष, राग, हे सगळं ईश्वराला समर्पित करा। आणि ईश्वराला समर्पित केल्यामुळे काय होईल? आपण त्याच्यातून मुक्त होऊ। हे सगळं जरी असलं तरी बरेच आत्मज्ञानी आहेत, तर त्यांच्याविषयीचे काही वास्तव जे आहे ते अष्टावक्रानं सर्वांसमोर ठेवलेलं आहे। आपल्याला सांगितलं आपल्यातली कामवासना ती पण ईश्वराला समर्पित करा। आणि जे आत्मज्ञानी आहेत, हे त्यांना सगळं ज्ञात असून सुद्धा काही जण वासनेमध्ये अडकलेले असतात, काही जण अस्मितेमध्ये अडकलेले असतात। तर ह्यांच्याकडे जेव्हा आपण बघतो तर आपण काय केलं पाहिजे? आश्चर्य व्यक्त केलं पाहिजे। त्यांच्याविषयी निंदा, द्वेष हे नाही राहणार। पण हे केव्हा होईल? जेव्हा आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल तेव्हा। ज्यांना हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे तेच आश्चर्य व्यक्त करू शकतात। अन्यथा मग काय येते मनामध्ये? राग यायला लागतो, द्वेष यायला लागतो। आपण सहज म्हणतो ना, एवढा जाणकार माणूस, एवढा ज्ञानी माणूस हे असं कसं करतोय? म्हणतो ना आपण, बऱ्याच जणाला म्हणतो की नाही आपण, असं कसं करतंय हे? याच्या हातून असं कसं घडलंय? तर हे केव्हा होतंय? आपण त्या ज्ञानामध्ये नसेल तेव्हा होते। पण जेव्हा आपण त्या ज्ञानामध्ये आहोत तेव्हा आपण काय करणार? आश्चर्य व्यक्त करणार की असंही होऊ शकतंय। आणि म्हणून अष्टावक्रांनी वेगवेगळी परिस्थिती जी आहे ती समोर ठेवलेली आहे की असंही होऊ शकते, तसंही होऊ शकते। पण हे सगळ्यांच्या बाबतीत नाहीये, सर्वांच्या बाबतीत हे असं होत नाही। काही काही तुरळक आहेत त्यांच्या बाबतीत हे असं होऊ शकतं। मग माझ्या बाबतीत हे असं होईल का? तर नाही होणार। मोक्षाची इच्छा असणाराला मोक्षाची भीती वाटते।
असंही होऊ शकतं. आणि ती भीती काय असते की मला जर मोक्ष प्राप्त झाला तर आत्ताच्या माझ्या ज्या सवयी आहेत त्या सुटल्या तर माझं काय होईल, ही भीती असते. बरोबर आहे की नाही? जसं सांगितलंय की लग्न करायची इच्छा आहे पण लग्न करण्याचीच भीती वाटते. का? ऐकलेलं असतं. आणि जे ऐकलेलं असतंय त्याच्यातलं जे नकारात्मक आहे ते भीती निर्माण करत. आपलं शरीर आहे आणि शरीरामुळं आपल्याला हे सगळं ज्ञान प्राप्त होत आहे. म्हणून महत्वाचं काय आहे? शरीर आहे. पण हे शरीर आहे तोपर्यंत 5 बाबी आपल्या सोबत राहतात. काय आहे? अविद्या, म्हणजे काही प्रमाणामध्ये अज्ञान हे राहते. जसं खूप मोठा ज्ञानी आहे, संत आहे, पण कमरेला ठेवलेली चावी तो विसरतो. याचा अर्थ तो ज्ञानी नाहीये असा आहे का? नाहीये. थोडीशी अविद्या शरीरामुळे आपल्यामध्ये राहते. अस्मिता आहे. अस्मिता म्हणजे काय? आसक्ती. जसं किती छान उदाहरण सांगितलं की जर समजा आपल्या समोर शेण आणि दूध ठेवलं तर शरीर कशाला स्वीकार करेल? दुधाला. शेणाला करील का? नाही. अशी थोडी बहु आसक्ती शरीरामुळे आपल्यामध्ये राहते जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत. त्यानंतर राग. राग पण थोडा बहु प्रमाणामध्ये राहतो. द्वेष. कोणी जर अति मूर्खपणा करत असेल तर त्याच्याविषयी थोडासा किंचितचा द्वेष आपल्यामध्ये राहू शकतो. आणि 5वं आहे अभिनिवेश. अभिनिवेश म्हणजे भीती. जसं आपल्याला खूप सुंदरपणे सांगितलं, जेव्हा लहान मुलाला कळायला लागते, त्याचं वय 2, 2.5, 3 वर्षाचं होते, तर त्यावेळेस कसं असतं ते खेळते खेळते भरपूर सगळीकडे जाते खेळते, पण त्याचं मुख्य लक्ष कुठे असते? त्याची आई कुठे. मग आईपासून थोडासा दूर गेला तर तो लगेच पळत येतो आईकडे. म्हणजेच असुरक्षिततेची थोडीशी भीती त्याच्यामध्ये असते. हा झाला अभिनिवेश. आता हे केव्हापर्यंत राहील? जोपर्यंत आपलं शरीर आहे तोपर्यंत. कारण अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनिवेश हे शरीरामुळे येतात. पण ते जर मनामध्ये घुसले तर मग मात्र विस्तारित होतात. मग कशाची पण भीती वाटायला लागते. मग ते ज्ञानाचं लक्षण आहे का? नाहीये. ज्ञानी जो आहे ह्या सगळ्यांपासून दूर असतो, पण शरीरामुळं थोड्या बहु प्रमाणामध्ये प्रत्येक ज्ञानीमध्ये हे असतं. म्हणून जर असं काही आपल्याला आढळलं तर त्याविषयी आपण काय करायचं? आश्चर्य व्यक्त करायचं. त्याच्याविषयी राग द्वेष नाही, तर त्याच्याविषयी काय? आश्चर्य व्यक्त करायचं. आणि हे आश्चर्य कोण व्यक्त करू शकते? ज्याला हे ज्ञान कळालेलं आहे, ज्यांनी ह्या ज्ञानाचं मनन केलेलं आहे, ज्यांनी ह्या ज्ञानाचं
निदिध्यास केलेला आहे त्यांनाच हे लक्षात येत. आणि मग अष्टावक्र गीताचं एवढं ज्ञान आपण जे श्रवण करतोय, त्याचं मनन करतोय है ना, तर ह्या सगळ्यांचा सार काय आहे, निचोड काय आहे, तर सजगतापूर्वक विश्राम. विश्राम कसा? सजगतापूर्वक. झोप नाही, झोपी जायचं नाही. तर विश्राम कसा आहे? तो सजगतापूर्वक विश्राम आहे. आणि मग सजगतापूर्वक विश्राम स्थितीमध्ये आपण कसे असतो? शांत असतो, स्थिर असतो. मग जे काही घडेल, जे काही आपण कर्म करू, कृत्य करू, तर ते कसं होईल? सहजतेनं होईल. एफर्टलेस. होश. होश म्हणजे काय? सजगता, ज्ञान. होश शब्दाचा अर्थ काय? सजगता, ज्ञान. आणि सजगतेनं, ज्ञानानं जेव्हा आपण विश्राम करतो, त्यावेळेस काय होते? आपल्यातले सगळे विकार नाहीसे होतात. आपण कर्म करत असताना जे जे विकार संचित झालेले आहेत, ते केव्हा नाहीसे होतात? जेव्हा आपण सजगतापूर्वक विश्राम, होश के साथ विश्राम जेव्हा आपण करतो, त्यावेळेस ते विकार नाहीसे होतात. म्हणून बघा, आपण जेव्हा सुदर्शन क्रिया करतो ना, आपण सुदर्शन क्रिया गुरुदेवांच्या आवाजात जेव्हा सुदर्शन क्रिया करतो आपण, मग त्यावेळेस आपल्याला गुरुदेव काय म्हणतात? की पाठीवर झोपून घ्या, आहे की नाही? आणि मग आपण कसे विश्राम स्थितीमध्ये जातो. मग विश्राम स्थितीमध्ये गेल्यानंतर जेव्हा आपण ही सगळी प्रक्रिया झाल्यानंतर जेव्हा उठतो आपण, त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना फ्रेश वाटतंय का नाही? सगळ्यांना वाटतं फ्रेश. असं कोणी आहे का की सुदर्शन क्रिया झाल्यावर त्याला बोर झालं? असं आहे का कोणी? सगळ्यांना फ्रेश वाटतं. त्याचं कारण काय आहे? की त्या विश्राम स्थितीमध्ये आपले विकार जे आहेत, शरीरातले विकार, मनातले विकार, आपल्या भावनेतले विकार निघून जातात. ह्यासाठी सुदर्शन क्रिया करणं आवश्यक आहे. आणि दुसरं काय आहे? ते म्हणजे भक्ती. भक्तीमुळं सगळे विकार नष्ट होतात. मग भक्ती कोणती? तर नुसतेच भावनेमध्ये वाहून जाणं, आठवण केली की नुसतंच रडणं आणि भावना प्रधान होणं म्हणजे भक्ती नाही आहे. तर भक्ती कोणती आहे? भावना पण आहे, होश पण आहे, म्हणजे ज्ञानपूर्वक भाव म्हणजे भक्ती. आणि त्या भक्तीमध्ये जेव्हा आपण असतो, त्यावेळेस काय होतंय? आपल्यातले हे सगळे विकार नाहीसे होतात. आणि मग आपल्याला मोक्ष प्राप्ती होते, मोक्ष प्राप्तीची अनुभूती होते. आहे ना? समजलं नाही? हे सगळ्यात महत्वाचं आहे. छान आहे सर, विषय छान आहे आजचा. हा. आता काही प्रश्नांमध्ये त्यांनी काय सांगितलं की पैसा हे सुख मिळवणार नाहीये. नाही, आता आपल्याला हे केव्हा समजते? पैसा मिळाल्यावर समजते का पैसा मिळायच्या आधी समजते? पैसा मिळाल्यावर.
तर त्याचं उत्तर गुरुदेवांनी खूप छान दिलेलं आहे. जर बुद्धिमान असेल हा तर त्याला आधीच कळेल, बस आणि बुद्धिमत्ता थोडीशी कमी असेल तर त्याला नंतर पैसा कळेल. मिळाल्यानंतर, त्याचे अनुभव घेतल्यानंतर त्याला कळेल. शेवटी शेवटी जेव्हा त्याच्या हातात काही राहत नाही त्यावेळेस कळेल. तेव्हा त्याला काय कळेल की पैशामध्ये सुख नाहीये. म्हणून म्हातारे झालेले, दात पडलेले म्हणतात पैशात सुख नाहीये. पण तरुणपणातले लोक, नाही नाही, पैसा सर्व काही आहे. हे बुद्धिमत्तेची थोडेसे कमी असेल तर. पण जे बुद्धिमान आहेत ते इतरांच्या अनुभवावरून शिकतात, आजूबाजूला बघतात, आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येते की पैसा हे सुख मिळवणार नाही, सुख मिळत नाही पैशामुळं, पण त्यावेळेस असंही सांगतात गुरुदेव की याचा अर्थ तुम्ही पैसा कमवू नये, नुसतंच बसून राहावं असं नाहीये. पैसा कमवायचा, पण त्याच्याविषयीची आसक्ती आहे ती सोडून द्यायची. त्याची जी पकड आहे ती पकड सोडून द्यायची. आणि सगळी पकड सुटल्यानंतरच आपल्याला सुख प्राप्त होते. आहे की नाही? दुसरा प्रश्न काय विचारला होता? हा, सांगा, वाचून सांगा. दुसरा प्रश्न काय विचारला होता? सजगतापूर्वक विश्राम ही स्थिती जेव्हा आपल्यामध्ये येते त्यावेळेसच आपल्याला सुख प्राप्त होते, सुखाची अनुभूती येते. आता काही ऋषी मुनी आहेत, ते नुसते शब्द उच्चारत नाहीत, तर त्यांच्या मागे शब्दांचा अर्थ पळतो. ते शब्द आहेत, त्यांनी उच्चारले, त्या शब्दांचा अर्थ सुद्धा त्याच्या मागे पळत असतो. म्हणून अशा ज्ञानी लोकांच्या, अशा संतांच्या, अशा गुरूंच्या वाणीमध्ये काय असते? डेप्थ असते, गहिराई असते. त्यांनी उच्चारलेलं एक शब्द, एक वाक्य अनेक अर्थांना घेऊन येते, ते निरर्थक नसते. म्हणून अष्टावक्रांनी आपल्याला जे ज्ञान आपल्या समोर दिलेलं आहे, जे काही सांगितलेलं आहे, राजा जनक हे एक निमित्त आहे, पण सर्व मानव जातीसाठी हे ज्ञान जे आहे उपयुक्त ज्ञान आहे. मग त्यांनी ते असंच नुसतं सांगितलेलं नाहीये, तर अनुभवातून सांगितलेलं आहे. कसं सांगितलेलं आहे? अनुभवातून सांगितलेलं आहे. आणि जेव्हा ते अनुभवातून सांगितलं जाते तेव्हा ते कसं होते? आपल्या आतमध्ये येते, आपल्या पकडमध्ये येते, आणि तशा पद्धतीनं इतरांमध्ये परिवर्तन व्हायला लागतं.
नुसतं शब्दांनी बोलून परिवर्तन होते का? नाही. असे बोलणारे तर भरपूर आहेत, पण त्यामुळे ते परिवर्तन होतंय का? नाही. तर त्याच्या कृतीमधून परिवर्तन घडत असत. त्यांच्या कृतीमधून ज्ञानप्राप्ती होते. म्हणून हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान ज्ञानी माणसाच्या सानिध्यामध्ये, गुरुच्या सानिध्यामध्ये, संतांच्या सानिध्यामध्ये श्रवण केलं, नुसतं ऐकलं तरीही ते अनुभूतीमध्ये यायला लागतं, अनुभवामध्ये यायला लागतं. आणि मग आपण लगेच म्हणतो, आपण हो खरंय म्हणतो की नाही आपण? हो खरंच आहे. म्हणून हे असं जे ज्ञान आहे, हे त्यांच्या सानिध्यामध्ये आपण श्रवण केलं पाहिजे. कशामुळे होते हे? कारण ते अनुभूतीतून बोलतात, अनुभवातून बोलतात. त्यांचं सगळं अस्तित्व बोलायला लागतंय, नुसते शब्द नाही बोलत. जसं उदाहरण दिलेलं आहे, लहान मूल आहे, ते जर रडत असेल तर कसं रडते? कणाकणातून रडते. त्याचं पूर्ण शरीरातलं सगळं अस्तित्व त्याचं रडायला लागते. आणि जेव्हा ते हसतंय त्यावेळेस ते कसं हसतंय? पूर्ण कणाकणामधून हसतं, म्हणजे त्याचं सगळं अस्तित्व जे आहे ते हसायला लागतं. तसंच ज्ञानी माणसाच्या मुखातून निघालेले जे वाक्य आहेत ते कसे असतात? अस्तित्वापासून आलेले असतात. म्हणून त्याच्यामुळं परिवर्तन व्हायला लागतंय, मुक्ती मिळायला लागते, मोक्ष व्हायला लागतो. म्हणून श्रवण करत असताना सानिध्यामध्ये श्रवण केलं पाहिजे. त्याच अनुभवाचा परिणाम दुसऱ्यावर पण होतो असं सांगितलं. हा, परिवर्तन होणं म्हणजे काय? दुसऱ्यांवर परिणाम होतो तरच परिवर्तन होत आहे की नाही? हो. दुसऱ्यांवर परिणाम होतो म्हणून त्यांच्यामध्ये परिवर्तन होत आहे. तुम्ही नुसते शब्दानं बोलत राहिलात, तुम्ही नुसते भाषण देत राहिलात तर लोकांमध्ये परिवर्तन नाही होत. लोकांनी नुसते पुस्तकं वाचले तर परिवर्तन नाही होत, ग्रंथ वाचले तर परिवर्तन नाही होत. अनुभव घेतला पाहिजे. हा, अनुभूतीतून आलं पाहिजे. आणि ते वाचन करायचं तर ज्ञानी माणसाच्या सानिध्यामध्ये, ऐकायचं ज्ञानी माणसाच्या सानिध्यातून. तर ते कसं होईल? लवकर होईल, हो. लगेच होईल. छान आहे ना? छान आहे सर, छान, एकदम सूक्ष्म अभ्यास आहे. कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकतो.